नमस्कार. सगळ्यात आधी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर प्रथम सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावा, दिवा लावावा, देवीची आरती करावी. आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी. हे देवी आई, तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी. आगमन पुनरागमन असे 3 वेळा बोलवून घटावरील नारळ प्रथम उचलून ठेवावा. घटावरील नारळ हे वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. जे कलशातील पाणी आहे ते तुळशी सोडून झाडांना घालायचं आहे. थोडं घरामध्ये शिंपडायचं. जर तांदूळ थोडेफार खराब झाले असतील तर ते पक्ष्यांना खाऊ घालावे. झाडाच्या बुंदाशी टाकावे. जर चांगले असेल तर गोड खीर करून खावी. कलशामधील सुपारी, पानं, फुलं, विड्यावरचे साहित्य हे सर्व आपल्याला विसर्जित करायचं आहे. जे पूजेमध्ये वापरलेले पैसे आहे, कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकलेलं असतं ते तुम्ही परत वापरू शकता. देवीचे वस्त्र, देवीचा मुखवटा, देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच वापरू शकतात. बदलण्याची गरज नाही. पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकतो. देवीची ओटी बदली असेल तर ओटीमधील सामान तुम्ही स्वतः वापरू शकतात.